मित्रांनो, सध्या दिवस सुरू आहेत थंडीचे आणि त्याचबरोबर पोपटीचे पण. आणि पारंपरिक पोपटी म्हटलं की आपल्याला आठवतो रायगड परिसर. याच परिसरात आज आपण आलो आहोत पोपटी लावायला आमचे मित्र तुकाराम उंडरे यांच्या गावी माणगावला. गावातील रम्य सकाळ, गावकोसातील वातावरण, टुमदार घरं पाहत आम्ही रात्री उशिरा मित्राच्या शेतात पोहोचलो. शेतात पोचल्यावर सगळ्यात पहिली पेटवली शेकोटी आणि लागलो पोपटीच्या तयारीला. पोपटीला लागणारं मुख्य साहित्य म्हणजे भांबुर्ड्याचा पाला, चिकन, अंडी आणि शेतातले शेंगा. हे सगळं गावच्या भावाने अगोदरच जमवून ठेवलं होतं. बाजूलाच रात्रीच्या जेवणासाठी गावठी कोंबड्याचं झणझणीत कालवण देखील तयार होत होतं. खरं तर पारंपरिक पोपटी भाजायची तर ती शेतातच, आणि ते पण रायगड, रोहा आणि माणगाव परिसरात. गरमागरम वाफाळलेली पोपटी, सोबतीला मित्रांची पंगत आणि माणगावची गुलाबी थंडी. आजचा बेत जोरात होता. पोपटीवर ताव मारल्यावर बारी होती गावरान कोंबड्याची. पंगत बसली जेवायला. झणझणीत चिकन, गरमागरम भात यावर आडवा हात मारल्यावर शेकोटीला पाठ शेकत आमच्या रात्रीच्या गप्पा टप्पा रंगल्या आणि आजचा दिवस सार्थकी लागला.